वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। मागो अध्यात्मामध्ये परमेश्वराच्या चिंतनाला अतिशय महत्त्व आहे। परमेश्वराचं चिंतन केलं तर परमेश्वर प्राप्त होऊ शकतो, पण ते चिंतन कसं करायचं? तर संत ज्ञानेश्वर त्यांच्या हरिपाठ नावाच्या ग्रंथात म्हणतात की नित्य नेमनामे प्राणी दुर्लभ। जे नित्यानं परमेश्वराचं चिंतन करतात ते प्राणी अतिशय दुर्लभ आहे। नित्य नेमनामे ते प्राणी दुर्लभ, पण खरा परमेश्वर त्यांच्याजवळ आहे, लक्ष्मी वल्लभ तयार। म्हणून ते म्हणतात की ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरून श्री आधी जपे सदा। ते म्हणतात की अंतरीची जपमाळ खोला आणि मौन धरा आणि परमेश्वराचं चिंतन करा। तर असं चिंतन आपण केलं पाहिजे। आपण खरं वास्तविक ह्या जन्मात आलो आहोत। मनुष्य जन्म आपल्याला भेटलेला आहे, तर तो मनुष्य जन्म आपल्याला केवळ परमेश्वराचे चिंतन करून परमेश्वराची प्राप्ती करून घेण्यासाठी आपल्याला भेटलेला आहे। परंतु इथं आल्यानंतर आपण ह्या दृश्य संसाराला भुलून जातो आणि दृश्य संसाराला भुलून आपण परमेश्वराला विसरून जातो आणि संसाराच्या सुखदुःखामध्ये आपण सामील होतो। सुख परमेश्वर जे संसाराचं सुख घेण्यामध्ये आपण मग्न होतो। आपल्या पुढं मनुष्य देहात आल्यानंतर दोन सुख उभे राहतात, एक सांसारिक सुख आणि दुसरं एक पारमार्थिक सुख। तर पारमार्थिक सुखाकडे लोक जातच नाहीत, लोक जातात सांसारिक सुखाकडे। आणि कारण सांसारिक सुख हे इंद्रियानं भोगायचं असतं आणि ते ताबडतोब मिळते आपल्याला सुख, आणि जे पारमार्थिक सुख आहे ते सुख आपल्याला लवकर भेटत नाही। ते सुख मात्यंतिकम येतं, पण ते सुख कसं असतं? सुख मात्यंतिकम येतं बुद्धिग्राह्य मतेंद्रिय, आणि ते बुद्धिग्राह्य सुख आहे ते नंतर केव्हा तरी भेटत असते आपल्याला, परंतु आज आपल्याला त्याचं सुख भेटत नाही। तसं संसाराचं ताबडतोब सुख भेटतंय। समजा आपण आंबा खाल्ला की ताबडतोब आपल्याला तेवढ्या पुरतं सुख भेटत आहे। तर असं आहे। तर हे परमेश्वराचं चिंतनाचं जे सुख आहे ते नश्वर नाही, ते म्हणजे यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमम् असं श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला गीतेमध्ये सांगितलं। जे सुख आहे ते म्हणजे नष्ट होणारं सुख आहे, आणि ते मिळालं की माणसाच्या ज्या जन्ममरणाची जी गती आहे ती गती बंद पडून जाते। त्यामुळं सुखदुःख आपल्याला मग प्राप्त होत नाही। त्यामुळं आपण सतत परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे आणि सुखदुःखाच्या बाहेर गेलं पाहिजे। तर परंतु आपण परमेश्वराचं चिंतन करतच नाही, आणि केलं तरी मी सुखात चिंतनच करत नाही। सुखात आपल्याला देव आठवतच नाही। ज्यावेळेस दुःख आठवतं मात्र त्यावेळेस मात्र परमेश्वर आठवतो। त्यामुळंच कबीरदास काय म्हणतात की दुख में स्मरण सब करे, पण दुख में स्मरण किए न कोय। दुख में स्मरण सब करे, दुख में करे न कोय। आज सुख में स्मरण किया तो दुःख काय को होय? दुःखात सगळे स्मरण करतात, परंतु दुःखात कोणी स्मरण करत नाही। आणि सुखात जर तुम्ही स्मरण केलं तर दुःख कशाला येईल तुम्हाला? मग परंतु आपण सुख आलं की त्या सुखाला भरवून जातो आणि परमेश्वराला विसरून जातो। तसं विसरायचं नाही। बरं काही लोक मग स्मरण आपण कसं करायला पाहिजे? तर आपण स्मरण कसं करतो बघा। तर आपल्या कबीरदास म्हणले की माला तो कर्मे फिरे आणि मुख फिरे जिभ माही, आणि मनवा तो चौदेश फिरे आणि येतो स्मरण नाही। मन लावून स्मरण केलं पाहिजे। मग परमेश्वराच्या चिंतनामध्ये मन लागो रे असं म्हणले ना, मन लागो रे मन लागो रे गुरुचरण। तसं परमेश्वराच्या स्मरणामध्ये आपलं मन लागलं पाहिजे आणि मन प्रसन्न राहिलं पाहिजे। आणि मग स्मरण करायचं तर कसं बसायचं, कसं उठायचं, काय खायचं, किती खायचं, याचं ज्ञान आपल्याला श्रीकृष्ण महाराजांना दिलंय। ते म्हणले कुठं जा सुचो देशे प्रतिष्ठापे। स्मरण करायचं तुम्हाला तर जागेची निवड करा, चांगल्या जागेची। सुचो देशे प्रतिष्ठापे
आणि तिथं स्थिर आसन मात्मना, तिथं आसन स्थिर करा. आणि ते कसं पाहिजे, नातू श्रीतम नातिनीचम चैलाजीनं कुसोतरम, ते गवताचं पाहिजे. आणि तिथं मग तत्रे एकाग्र मन कृत्वा येत चितेंद्रिय क्रिया उपविश्यासने इंजा देगुमास्त विशुद्ध आहे. आणि तिथं राहायचं, बसायचं त्या जागेवर आणि स्मरण करायचं. आणि तत्रे एकाग्र मन कृत्वा येत चितेंद्रिय क्रिया, तिथं मन एकाग्र करायचं, चित्त एकाग्र करायचं, आपल्या क्रिया एकाग्र करायच्या. येत चितेंद्रिय क्रिया उपविश्यासने इंजा देगुमास्त विशुद्ध आहे. आणि सबम काय शिरोग्रम धारयन चरम स्थिर, आपलं हे जे शरीर हे एका रेषेत आलं पाहिजे. सबम काय शिरोग्रम धारयन चरम स्थिरम सप्रेक्षेनं, आणि आपल्या नाकाकडे बघत राहायचं, नाकाकडे चित्त द्यायचं. सप्रेक्ष नासिकाग्रम सो दिशेच्या नवलोकयन, इकडं तिकडं बघायचं नाही. दिशेच्या नवलोकयन, दिशेच्या नवलोकयन प्रशांतात्मा विगतभीर, आणि प्रसन्न होऊन राहायचं. विगतभीर म्हणजे भयरहित होऊन राहायचं. ब्रह्मचारी होऊन राहायचं. ब्रह्मचारी होते तिथं मनसंयम चित्तो आणि युक्त आशित मत्पर, आणि मन संयम धरायचा आणि मन माझ्यात लावायचं आणि युक्त होऊन राहायचं, माझ्यात युक्त होऊन राहायचं. आणि युजन्य सदात्मान योगी नियत मानस शांतीम निर्वाण परमा मत संस्थामध्ये गच्छती, आणि तशा माणसाला माझी प्राप्ती होते. पण कोणाला होत नाही मग प्राप्ती. मग जे आता त्याच्यात काही आपल्याला पथ्य बी सांगितले, औषध बी सांगितलं आणि पथ्य बी सांगितलं. काय पथ्य सांगितलं, नातेच नतोच तो योग असती. जो अतिशय खातो त्याला परमेश्वर प्राप्ती होत नाही, जो कमी खातो त्याला होत नाही. नातेच नतोच योग असती, न चैकांत मनस्नता न चाते स्वप्नशीलसे जागृतो नाही होते अर्जुन. जो जास्त झोपतो त्याला बी होत नाही, जो कमी झोपतो त्याला बी होत नाही. मग कोणाला होती तर नातेच योग असती, न चैकांत मनस्नता न चाते स्वप्नसे जागृतो नाही अर्जुन. आणि इंद्रनेव सदात्मान योगी नियत माणस शांतीम निर्वाण परमाम मत संस्थामध्ये गच्छती. माणूस आपलं काय केलं पाहिजे, नियत केलं पाहिजे. मनाला नियत केलं पाहिजे, आणि मग त्या माणसाला शांती मिळते. आणि यथा विनियतम चित्त महात्मन्यव तिष्ठते निस्पृह सर्व कामेंब युक्त यथा दीपो निवात असतो. आणि मग त्या माणसाची स्थिती कशी होते, असं जर त्यानं वागलं तर त्याची जसं निर्वात, जिथं वारा नाही आणि तिथं जर दिवा ठेवला तर तो कसा शांत मंद 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 तेज देतो आपल्याला. त्याप्रमाणे ह्या माणसाचं जर तो ह्याप्रमाणे वागला, श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं, तर तो त्या दिव्याप्रमाणे त्याची अवस्था होते आणि त्याचं चिंतन लेखी लागत आहे. आणि मग असं जर सुख लागितलं, असं जर स्मरण केलं तुम्हाला तर सुख मिळतंय. कोणचं सुख, मातेंद्रिक मिळतात, बुद्धिग्राह्य मतेंद्रिय, ते सुख मिळतंय. आणि परंतु मायबाबा आपण त्या सुखाच्या मागे लागतच नाहीत. आपण परमेश्वर, आपण संसारात आलो तर ह्या दृश्य संसाराला भुलतो आणि दृश्य संसाराच्या मागं, सुखाच्या मागं लागतो. आणि जे खरं सुख मात्यंतिकम आहे त्या सुखाला आपण पोरके होतो. आपण त्या सुखाच्या नादी लागत नाहीत, सुख प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत, आणि मग आपल्याला खरं सुख मिळत नाही. आणि आपल्याला ह्या प्रपंचात भ्रमण करावं लागतं आहे, आज सुख दुःख भोगावं लागतं. पण आपण जर श्रीकृष्ण महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण योग्य आहार केला, योग्य विहार केला, योग्य झोपलोत आणि योग्य परमेश्वराचं चिंतन जर एकाग्र चित्त करून केलं तर आपला हे संसाराची यातायात आवागमन चुकत आहे आणि आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होते. आणि तिथून मात्र आपल्याला कधीही वापस न येणारं स्थान प्राप्त होतं आहे. यद्गत्मान निवर्तन ते तद्धाम परमम, जिथून पुन्हा ह्या नश्वर संसारात याचं गरज नाही असं स्थान आपल्याला प्राप्त होतं आहे. हो, तसं स्थान तुम्हाला प्राप्त हो. तुम्ही परमेश्वराच्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला वागण्याची बुद्धी येऊ आणि तुम्हाला तसं स्थान प्राप्त हो, अशी मी तुम्हाला शुभाशीर्वाद देतो. आणि तुम्ही आज त्याप्रमाणे वागाल
अशी मी अपेक्षा करतो आणि तुमची रजा घेतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा आपला देऊळ ऑफिशियल ग्रुप आहे. तर ह्या ग्रुपवर जर तुम्ही नवीन असाल तर ह्या ग्रुपला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा अशी वारंवार विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम. जय हरी, जय हरी, जय हरी.